न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। चला जाणून घेऊयात आता या क्षणापर्यंत नेमकं काय काय घडलंय। पण सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने। चर्चेतली बातमी बघा अशी आहे की महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरनं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांच्या पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी तसंच नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि याच मुद्द्यावरून अजित पवार यांची राष्ट्रवादी नाराज असल्याची माहिती मिळते। तसंच सुरुवात कुणी केली म्हणजे दुसरा कुणी गप्प बसेल असं नाही तर सूचक इशाराही अजित पवारांनी यावेळी दिला। दरम्यान मुंबईत जाऊन या संदर्भात महायुतीशी चर्चा करणार असल्याचंही अजित पवार म्हणाले। दरम्यान महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत असं निश्चित करण्यात आलं होतं, तरीही पिंपरीतील नगरसेवकांची फोडाफोड झाली आणि त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि यावरून अजित पवार नाराज आहेत आणि त्यामुळे अजितदादांच्या नाराजीमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। मधल्या काळामध्ये साधारण आमचं अंडरस्टँडिंग ठरलेलं होतं की आम्ही जे मित्रपक्ष आहोत त्यांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, परंतु ते घेतले गेलेले। त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू। नाही नाही का ह्याच्यात नाराज विराज होऊन चालत नसतं। सुरुवात कुणी जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जातं। साधं गणित आहे पत्रकार मित्रांनो, मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते। तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं।